करोनी जतन करोनी जतन करोनी जतन करोनी जतन कोणा कामा आले धन कोणा कामा आले धन कोणा कामाले धन कोणा कामाले धन कोणा कामाले धन कोणा कामाले धन करोनी जतन करोनी जतन करोनी जतन करोनी जतन कोणा कामाले धन 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 हे तो जानत जानता हे तो जानत जानता हे तो जानत जानता हे तो जानता जानता कार्य होतो सिनेनता कार्य होतो सिनेनता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता प्रिया पुत्र बंधू प्रिया पुत्र बंधू प्रिया पुत्र बंधू प्रिया पुत्र बंधू तशी न हो शिष बंधू तशी न हो शिष बंधू त्याही तुझयाशी संबंधू त्याही तुझ नाही संबंधू त्याही तुझ संबंधू त्याही तुझ नाही संबंधू हे तो जानत जानता हे तो जानत जानता तो जानत जानता हे तो जानत जानता कार्य होतो सिनेनता कार्य होतो सिनेनता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता कार्य होतो सीने नता तुका मने एका तुका मने एका तुका मने एका तुका मने एका देवा विन नाही सखा देवा विन नाही सखा देवा विना नाही सुखा देवा विना नाही सुखा देवा विना नाही सुखा देवा विना नाही सुखा हे तो जानत जानता हे तो जानत जानता हे तो जानत जानता हे तो जानत जानता कार्य होत कार्य होतो सीने नता 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 विठोबा रखुमाई जय जय विठो करोनी जतन 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 कोना कामा आले धन
कोणा कामा आले धन ऐसा जान ता जानता ऐसा जान ता जानता कोणा कामा आले धन कोणा कामा आले धन आईचे जानत जानता आईचे जानत जानता करोनी जतन 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 हे कोण कामा आले धन हे आले धन आले धन हे धन कोणा कामाले धन आले धन कोणा कामाले धन कोणा कामा जय हो हे कोणा हे कोणा हे कोणा कामाले धन कोणा कामाले धन कोणा कामा आले धन आले धन
कोणा कामाले आले धन कोणा कामा आले धन आले धन कोणा कामा आले धन आले धन आले धन आईचे दान दानता आईचे दान दान गोखले करोनी जतन कोणा कामा आले धन हे तो जानत जानता कार्य होतो नेनता करोनी जतन कोणा कामा आले धन हे तो जानत जानता कार्य होतो नेनता प्रिया पुत्र बंधू याशी नाही आस बंधू हे तो जानत जानता कार्य होतो नेनता तो का म्हणे एका देवा बिन नाही सखा हे तो जानत जानता कारिक होतो नेनता विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रणीलाबुलभम जगननिहित पाणी मंडनाना मंडनाना तरन तुलसी माला कंदरम कंडनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संताशी रंजवू चित्ताशी अबोलिया या मनाशीला घोरी नामाचा छंद आवडी गोविंद गावयाशी मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पाया तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया करोनी जतन कोणा कामा आले धन हे तो जाणत जाणता कार्य होतो नेनता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित भाविकांच्या पवित्र चरण कमलावर कीर्तन सेवेचं पुष्पार्पण करण्याच्या उद्देशासह सेवेकरता निवडले अभंग जगतवंदे जगतवंदनीय श्रीमंत तुकोबर यांचा 4 चरणाचा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जो मनुष्य ज्या ठिकाणी चिकटून बसलेला आहे त्याचं नाव आहे धन. हे धन अंतकालापर्यंत साथ देतं पण अंतकालाच्या नंतर मात्र ते साथ देऊ शकत नाही. हा आजच्या अभंगाचा विषय आहे. भावार्थाला किंवा प्रस्तावनेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार असा मित्र भाऊ सज्जनो याच एका दिवशी गेल्या वर्षी याच दिवशी वैकुंठवासी अशोक भगवान चव्हाण यांचं देहावसान झालं. ते आपल्यातून निघून गेले. त्यांचा प्रथम पुण्यस्मरणार्थात वर्ष श्राद्ध. त्यांच्या पाठीमागे मुलगा राम अशोक चव्हाण, मुलगी सारिका, धारिका, शर्मिला आणि पत्नी शालन या गोड परिवाराला सोडून गेल्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि ते आपल्या घरी निघून गेले. आपलं घर सोडलं आणि आपल्या घरी निघून गेले. आपलं घर मृत्यूलोकातलं घर हे आपलं घर आहे आणि ज्या ठिकाणी आपण जातो ते खऱ्या अर्थानं आपलं घर आहे. ते खऱ्या अर्थानं माहेर आहे. तुकोबरे सुद्धा म्हणतात जाऊ निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. ह्या गावाचं नाव आहे मृत्यूलोक. या गावाचं नाव काय? मृत्यूलोक आहे. आणि इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक नैवेशा जगाचा निरोप घ्यावाच लागतो. हे निर्विवाद सत्य. हे तर हे कुणालाही टाळता आलेलं नाही. हे मृत्यूलोक आहे. येणे एके देह जाणे ओ शेवटी. येणे एके देह जाणे ओ शेवटी. येते राहण्याची नाही कल्पकोटी. येते राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले हे धन नसरे शेवटी. जोडिले हे धन नसरे शेवटी. म्हणून आले विसावळीयाच्या भेटी हो. म्हणून आले विसावळीयाच्या भेटी हो. आता मज घाला त्याच्या पायावरी. आता मज घाला त्याच्या पायावरी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. सगळीच माणसं यातून जाणार आहेत पण काही माणसं कीर्ती रूपाने या ठिकाणी जिवंत राहणार आहेत. जाता जाता एक दृष्टांत सांगतो आणि
चिंतनाला सुरुवात करतो महाराज. सुंदर दृष्टांत आहे हा सर्वांच्या परिचयातला दृष्टांत आहे. झाडाला लागलेली सगळीच फुलं एकाच कामाला उपयोगाला येत नाही. काही फुलांचा गजरा होतो, स्त्रिया डोक्यामध्ये माळतात. काही फुलं हार बनवला जातो आणि गळ्यामध्ये हार म्हणून विराजमान होतात. काही फुलं भगवंताच्या चरणावर समर्पित होतात आणि काही फुलं असतात कमनशिबी असतात जगात मधून ते प्रेताच्या ठिकाणी वाहिले जातात. सुंदर कवित्व एका कवित्वाचा ऐका. काही गोड फुले सदा विहरती सर्वांगणाच्या सिरी. काही गोड फुले समर्पित होती हरीच्या चरणावरी. काही गोड फुले कळा सोसोनी हार म्हणून मिरविती. एखाद्याचे फुटके नशीब म्हणून प्रेतास कवटाळीती. हे फुलांचं झालं फुलांचं. महाराज गाडग्याचं सुद्धा तसंच आहे. कुंभाराच्या एकाच आव्यामध्ये जन्मलेली किंवा निर्माण झालेली सगळी गाडगी एकाच कामाला उपयोगाला येत नाहीत. काही गाडगे दूध तूप लोणी ठेवण्याकरता उपयोगी येतात. काही गाडगे भाग्यवान असतात, काल्याच्या कीर्तना दिवशी दहीहंडी म्हणून वापरली जातात. काही गाडगी महादेवाच्या पिंडीवर पाणी सोडण्याकरता म्हणून उपयोगी येतात. आणि काही गाडगी चौघाच्या पुढे चालायला उपयोगी येतात. एकाच आव्यातून बनवलेली गाडगी आहेत सगळी. घटा घटाची रूप आगळी प्रत्येकाचे दैव वेगळी. तुझ्या बिना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी. कुणामुखी अंगा तू वेडा कुंभा विठ्ठला तू वेडा कुंभा. जाणं हे सगळ्यांनाच आहे. ज्ञानोबराय म्हणतात उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पूर्वीच्या काळामध्ये घड्याळ नव्हती. आताही जरा अलीकडच्या काळामध्ये घड्याळाचं प्रमाण कमी आलंय मोबाईल आल्यामुळं. पूर्वीच्या काळामध्ये घड्याळ नव्हती. 2 पातेली असायची. एका पातेल्यामध्ये वाळू टाकायची, त्याला थोडंसं होल असायचं आणि त्या पातेल्यातली वाळू हळूहळू हळूहळू कणाकणानं खाली यायची. कशी यायची? कणाकणानं खाली यायची. वाळू ज्याप्रमाणे कणाकणानं खाली येते त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य क्षणाक्षणानं कमी होते. हा दृष्टांत आहे. वाळू कणाकणानं कमी होते आणि माणसाचं आयुष्य क्षणाक्षणानं कमी होते. आयुष्य जात आहे आयुष्य जात काळ ध्यानी रहा श्री हरिचा. ध्यानी रहा श्री हरिचा. धनधारा पुत्र धनधारा पुत्र धनधारा
आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. एक दोहा सांगताय का? चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, पल पल ये आठो प्रहर धीरे धीरे, पल पल ये आठो प्रहर धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. हळूहळू हळू रस्ता, ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह एकदा पुढे गेल्यानंतर पाठीमागे येत नाही, घड्याळाचा काटा एकदा पुढे गेल्यानंतर पाठीमागे येत नाही, आणि आयुष्यातलं 2025 संलग्नल्यानंतर परत आयुष्यामध्ये ते कधी येत नाही. आयुष्य जात आहे यंत्र जैसे परिभ्रमेगा. सांगत होतो, वाळू कणा कणानं खाली येते, आयुष्य क्षणाक्षणानं कमी होत चाललेलं आहे, क्षणाक्षणानं. आणि ते वरच्या पातळीत ती सर्व वाळू संपली, एक घंटा वाजवला जायचा, त्याला म्हणायचं घटिका. हा, हे ज्ञानोबरायांचं चिंतन आहे बाबा, ज्ञानोबरायांचं. हे पूर्वीच्या काळातलं आहे. आणखीन एक चिंतन पूर्वीच्या काळातलं सांगतो. पूर्वीचे माणसं आडातून पाणी काढण्याकरता किंवा विहिरीतून पाणी काढण्याकरता राहट गाडग्याचा वापर करायचे. राहट गाडगं, ते गाडग्याची माळ जोडलेली असायची. एक गाडगं भरायचं, वर यायचं, रिकामं व्हायचं, एक गाडगं भरायचं, वर यायचं, रिकामं व्हायचं, भरायचं रिकामं व्हायचं, भरायचं रिकामं व्हायचं म्हणजे जन्म मृत्यू, जन्म मृत्यू. भरायचं रिकामं व्हायचं म्हणजे जन्म आणि मृत्यू आहे. हे किती दिवस चालायचं बाबा? किती दिवस भरायचं आणि किती दिवस चालायचं? जोपर्यंत ते गाडगं फुटत नाही तोपर्यंत चालायचं. कोणतं गाडगं माहितीये का? खांद्यावरलं गाडगं. माग जोपर्यंत खाली टाकून देत नाही, जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत हे असं चालायचं. तुकोबरे म्हणतात, गाडग्याची सुटी फुटली या, फुटली या, गाडग्याची सुटी फुटली या, गाडग्याची सुटी फुटली या, फुटली या, गाडग्याची सुटी फुटली या. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, 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 गाडग्याची सुटी फुटली या, गाडग्याची सुटी फुटली या, फुटली या, गाडग्याची सुटी फुटली या, फुटली या, गाडग्याची सुटी फुटली या. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटली या, फुटली या, गाडग्याची सुटी फुटली या. मित्र भाई सज्जन, याला तर खरं अर्थानं जन्म आणि मरण म्हणतात. विषय तोच चाललेला आहे आणि हे आतापर्यंत जीवनामध्ये कुणाच्या थांबलेलं नाही. हा, कुणाच्या थांबलं नाही. हे कुणाचं झालं चिंतन? तुकोबऱ्याचं चिंतन झालं, आपण ज्ञानोबऱ्याचं चिंतन झालं. आपण नाथ महाराजांचं चिंतन पाहूया, प्रत्येकाचं चिंतन पाहूया विषयावर. नाथ महाराज म्हणतात, जे जे दिसे ते ते नासे, जे जे दिसे ते ते नासे, जे जे दिसे ते ते नासी, जे जे दिसे ते ते नासी.
आज जे दिसे ते नाशे येथ ओस आगवे जे दिसे ते नाशे येथे ओघ आगवे येथे ओघ आगवे येथे ओघ आगवे नाशिवंत सर्व काया नाशिवंत सर्व काय जे दिशे ते नाशे येथे ओघ आगवे जे दिशे ते नाशे येथे ओघ आगवे येथे ओघ आगवे येथे ओघ आगवे सर्व काया नाशिवंत सर्व काया ज्ञानोबरायांचं चिंतन आपण पाहिलं, तुकोबरायांचं चिंतन आपण पाहिलं, नाथ महाराजांचं चिंतन आपण पाहिलं. चला जरा कबीरदासाचं चिंतन ऐकू या बाबतीत. कबीरदासाचं चिंतन. कबीरदास म्हणतात, आएगा सो जाएगा राजा रंग का फकीर एक सिंहासन चढ़ बैठे एक बंधे जंजीर. प्रत्येक संतांनी देहाचं नश्वरच वर्णन केलं. देह नाशिवंत आहे म्हणून सगळ्यांनी निर्विवादपणे सांगितलं. नाशिवंत देह जाणार सकळ. तुकोबरायांचं चिंतन. आयुष्य खातो काळ सावधान. सर्वांनी नाशिवंत वर्णन केलं. पण मग जन्माला येतो तरी कशा करता? ऐका, 3 चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे आज. 1, जन्माला येण्याची कारण. 2, मृत्यूचे प्रकार किती आणि कोणते. आणि 3, मरणाला कारण काय. या 3 गोष्टीचा आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्माला पहिलं कारण काय, जन्माला दुसरं कारण काय. 3 कारणे जन्माला. पहिलं कारण आहे कर्म. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म हे पहिलं कारण आहे. आणि कर्माच्या माध्यमातून मनुष्य जीवाला नरदेह प्राप्त होत असतो. जीवाला नरदेह प्राप्त होत असतो. कर्म. कर्म जास्त झालं स्वर्गाची प्राप्ती. कर्म कमी झालं नरकाची प्राप्ती. आणि कर्म बरोबर झालं तर वैकुंठाची प्राप्ती. कर्म कमी झालं नरकाची प्राप्ती. कर्म जास्त झालं स्वर्गाची प्राप्ती. आणि कर्म जर बरोबर झालं तर मनुष्य जीवनाची प्राप्ती. ह्याच्याकरता भागवतातल्या काही ओव्या सांगून जातोय का. फार सुंदर ओव्याचा भागवतातल्या. सुकृत दुष्कृत समान समी. सुकृत म्हणजे पुण्य आणि दुष्कृत म्हणजे पाप. दोन्ही जर बरोबर झालं तर नरदेहाची प्राप्ती. सुकृत दुष्कृत समान समी सई पाविजे कर्मभूमी तेची जे पडे विषमी स्वर्गग्रामी का नरकी. समान कर्मी नरदेह जोडे परी समबुद्धी समस्ता न घडे त्या समा माझी विषम गाळी जे नेते पडे ते ऐका. पापाचा एक महाचिरा पुण्य जो खमी चारा चुरा समान केली तुळा भागा येणे जन्म नरा पाप बुद्धी. वाळू आणि सुवर्ण जोकिता झाजा ही समान सुवर्णा लागी वेची ती जण वाळू ते जाण घेती फुकट. अति सूक्ष्म इच्छा संकटी नरदेहा होईल भेटी तेही अभिमानाती उठी धनदारा जिठी विषयाच्या. चला तो विषय आपला नाही. आपल्या भक्त सुकृत आणि दुष्कृत बरोबर नरदेहाची प्राप्ती पहिलं कारण आहे. दुसरं कारण पाप यावं लागतं. पापाची फेड करण्याकरता परत जन्माला यावं लागतं. पाप पुण्य करोनी
जन्मा येणे लागे पातकाचे मूळ आणि संचिताचे फळापोली या दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण आहे वासना. वासनेच्या माध्यमातून मला सापडलं का नाही प्रमाण? तरी तपोबळी जन्मधरी तरी तपोबळी जन्मधरी हो तरी जपबळ जन्मधरी तरी जपबळ जन्मधरी वासनेचा संग होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी तरी तपोबळी जन्मधरी वासनेचा संग होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी तरी जपबळी जन्मधरी तरी जपबळी जन्मधरी वासनेचा संग होय अंतकाळी तरो तपोबळी जन्मधरी. राजा जडभरत हरणी गरबा महाराज फोन केला होता. म्हणले हे प्रमाण कुठे ते सांगा, मला नाही सापडलं. तुम्हाला कुणाला सापडलं तर सांगा, महाराजांना फोन करून सांगा. नाही सापडलं कुठं. म्हणतात तेवढं खरे. कुठले महाराज आहे म्हणतात. हा. मग त्यांनी म्हणलं तर आपण म्हणायचं विठ्ठल 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 विठ्ठल. तिसरं कारण वासना. वासनेमुळे मनुष्याला जीवाला मनुष्य देह प्राप्त होता तो. हा. आणि ही वासना कधी संपत नाही. पूर्वीचे कीर्तनकार विनोदाने एक दृष्टांत सांगायचे विनोदानं. म्हणले वासना कधी संपतच नाही. काय झालं माहितीये काय का राजानं बक्षीस ठेवले. एक बक्षीस न संपणारी गोष्ट सांगा. न संपणारी कधीच नाही संपली पाहिजे अशी गोष्ट सांगा. 5,000 रुपयाचं बक्षीस देत नव्हतं कुणालाच. नुसते आपली जाहीर आश्वासन देऊन टाकलं होतं. 5,000 रुपयाचं बक्षीस. न संपणारी गोष्ट सांगा. बरेच जण यायचे. 1 तासाची गोष्ट, 2 तासाची गोष्ट, 4 तासाची सांगायचे. कधी कधी एखादा तेल मीठ तिखट लावून कमीत कमी 5-5, 6-6 वाजेपर्यंत सांगायचं. पण शेवटी गोष्ट संपवायची. गोष्ट जर संपली तर चहा पाणी सुद्धा नाही. चला निघा. राजा त्यांना हाकलून द्यायचा. निघा तुम्ही. काही काही लोकांना नाद असतो नुसता. उगं काहीतरी राबवून घ्यायचं. नाद असतो. दृष्टांत सांगतो. दृष्टांत उपदृष्टांत. पण ती पोथी वाचायला त्यांनी 500 रुपये पाकिट ठेवलं होतं. वाचणाऱ्याला 500 रुपये, सांगणाऱ्याला 500 रुपये. पण आतापर्यंत कुणालाच मिळालं नव्हतं. राजा म्हणायचा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर 500 रुपयाचं पाकिट. पहिल्या सुरुवातीला पोथी वाचायला सुरुवात झाली की वाचणारे म्हणायचे श्री गणेशाय नमः. राजा म्हणायचा ही गणेश कोण सांगा. पहिलाच प्रश्न. गणेश म्हणले महादेवाच्या मुलाचं नाव गणेश. बरोबर. मग महादेवाच्या बापाचं नाव काय सांगा. कुणाला सांगता येत नव्हतं. चला निघा घरी. एके दिवशी त्या गावातले 2 जण आले. चल रे म्हणले आपण 2 जण वाचन सांगायचं काम करू. अरे म्हणले ती 500 रुपये देत नाही ना काय नाही. उगं नादी लावते. तुला काय करायचे. चल मी सांगाय बसतो तू वाचाय बस. नाही म्हणलं मी वाचाय बसतो. अरे म्हणलं तू कुठलंही काम कर. चल मी वाचाय बसतो. ते वाचणाऱ्यानं असं ग्रंथ उघडला. रांगोळी वगैरे लावली. दिवा लावला. रांगोळी काढली आणि वाचायला सुरुवात केली. श्री गणेशाय म्हणलंच नाही ती. त्याला माहित होता राजा प्रश्न विचारणार. म्हणलंच नाही श्री गणेशाय नमः. ते म्हणलं ओम सत्राजिताय नमः. राजा म्हणला हा सत्राजित कोण. म्हणला 18जीतचा मुलगा. म्हणले हे 18जीत कोण. मला 19जीतचा मुलगा. चलू दे मला रातभर. आता कसं देत नाहीस पैसे बघू. अहो दिलं की पैसे. म्हणलं हे घे. कोणीतरी कुणाला तर गुरु मिळतं हो. राजाला गोष्ट ऐकायची आहे. वासना सांगतोय वासना ऐका. राजाला गोष्ट ऐकायचा विचार. गोष्ट संपली नाही पाहिजे. बरेच माणसं आली गोष्ट सांगितली पण गोष्ट कधी ना कधी संपायची. गावातला एक मनुष्य आला. जय हरी महाराज जय हरी. कसं काय आला. म्हणलं मी आज गोष्ट सांगणार. म्हणलं बडे बडे वाहत गेले. तुझं काय खरंय. तू तर गावातलायस. म्हणलं महाराज 5,000 रुपये तयार ठेवा. पण एक लक्षात घ्या जोपर्यंत मी गोष्ट सांगतो तोपर्यंत पाणी सुद्धा प्यायचं नाही. मी किती वेळ गोष्ट सांगतो फक्त ह म्हणायचं आणि हुंकार द्यायचा. काय हरकत नाही बाबा. आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. राजानं त्या मुलानं त्या गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्या ग्रस्तानं. एक होतं गाव.
ऐका बरं का, अन्न संपणारी गोष्ट सांगणार, कोणी सुद्धा घरी जायचं नाही गोष्ट संपल्याशिवाय. एक होतं गाव, हो. त्या गावाच्या शेजारी एक सुंदर असं सरोवर होतं, हो. त्या सरोवराच्या काठावर एक झाड होतं, हो. त्या झाडावर 1000 पक्षी होते, हो. एक राजा आला, एक ग्रस्त आला, दानशूर होता. एक पोत ज्वारी आणली आणि त्या सरोवराच्या ठिकाणी इसकटून टाकली. राजा म्हणला पुढं. एक पहिला पक्षी आला, चोचीत दाना घेतला, ज्वारी घेतली, भुरकन उडून गेला. राजा म्हणला पुढं. दुसरा आला, ज्वारी उचलली, उडून गेला. तिसरा आला. किती पक्षी? 1000 पक्षी येतो. 1000 पक्षी महाराज सांगजेपर्यंत 2:30-3 वाजले, पण राजाला पाणी सुद्धा नाही. अजिबात वाटेला हात लावायचं नाही महाराज, जोपर्यंत गोष्ट संपत नाही तोपर्यंत. सांगत 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 999 पक्षी आला. राजा म्हणला आता 1000 संपले, गोष्ट संपत्ती. पुढे काय सांगतंय बघू. 999 पक्षी आला, ज्वारी घेतली, उडून गेला. पुढं 1000वा पक्षी आला, ज्वारी उचलली, उडून गेला. राजा म्हणला आता पुढं काय? आता पहिल्याला भूक लागली. आता काय झालं? पहिल्याला भूक लागली, चलू दे अजून 1000पर्यंत. संपल गोष्ट कधी? गोष्ट कधी संपत नाही. त्याप्रमाणे मनुष्याच्या पाठीमागं लागलेली वासना कधी संपत नाही. जन्मा येणे घडी वासनेचे मूळ, संचिताचे फळ अपोलिया. पाप आणि पुण्य समान, नरद्याची प्राप्ती पहिलं कारण. वासनेच्या माध्यमातून नरद्याची प्राप्ती दुसरं कारण. आणि कर्माच्या माध्यमातून नरद्याची प्राप्ती हे तिसरं कारण. परंतु जन्माला का जावं लागतं महाराज? मरावं हे लागतं. त्या मरणाचे प्रकार किती? दुसरा प्रश्न आपला सुरुवात होतोय. मरणाचे प्रकार आहेत एकंदरीत 6. मोजून घ्या. मरणाचे प्रकार किती आहेत? आता कुणाचा मृत्यू कोणाच्या कोणत्या प्रकारामध्ये होते तुम्ही लक्षात घेऊन घ्या. काही मरणाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे काल मृत्यू. दुसरा प्रकार आहे अकाल मृत्यू. तिसरा प्रकार आहे महाकाल मृत्यू. चौथा प्रकार आहे स्वइच्छा मृत्यू, परेचा मृत्यू. आणि शेवटचा 6वा प्रकार आहे तीर्थ मृत्यू. काल, अकाल, महाकाल, स्वइच्छा, परेचा आणि तीर्थ हे मृत्यूचे एकंदरीत 6 कारण आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आता जरा रिवर्स घेर टाकतो, उलट चालत येतो. शेवटचा प्रकार आहे 6वा, तो मी पहिला करणार आहे. त्याचं नाव आहे तीर्थ मृत्यू. आणि तीर्थ मृत्यू हा सर्वसामान्य माणसाचा होऊ शकत नाही. तीर्थ मृत्यू कुणाचा होतो? देशाच्या सरहद्दीवर देशासाठी बलिदान केलेल्या वीरांचा हा तीर्थ मृत्यू असतो. एक सुंदर कविता होती, कविता आमच्या काळामध्ये. त्या वीरत्वाची कविता होती बाबा, वीरत्वाची. हा. अनामवीरा कुठे झाला तुझा जीवनांत, संगतीचे ना कुणी बांधला पेटली नवात. धग धग त्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, मरावया तो संसारातून उठोया जाशी. मूकपणाने तमिलोपती संदेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भैनाशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर तुझे नोंदले कोणी तुझे नाव. झरीन गातील भाट डपावर तुझे यशगान, सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान. देशासाठी त्यांना बलिदान केलं महाराज. त्याच्यासाठी कीर्ती गावी महाराजांनी, त्याच्यासाठी गीत गाव. मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय
आजादी जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक थी सांस लड़े वो जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माथा हो गए अमर बलिदानी जो शहीद हुए हैं उनकी याद करो कुर्बानी ये मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान सीमेवर लढणाऱ्या सीमेवर मरणाऱ्या सीमेवर आपल्या शहीद होणाऱ्या जवानांचा जो मृत्यू असतो तो खऱ्या अर्थानं तीर्थ मृत्यू असतो तीर्थ मृत्यू चला त्याच्यापेक्षा थोडस खाली या परेच्छा मृत्यू दरड कोसळणे नदीतून वाहत जाणे दुसऱ्याकडून मारलं जाणे वाईट वाटते पण सांगून जातो विमान क्रॅश होऊन मृत्यू पावणे हा परेच्छा मृत्यू परेच्छा मृत्यू इच्छा नसताना सुद्धा आपल्याला त्या मृत्यूला सामोरं जावं लागतं तसाच विचार केला तर मरणाला सामोरं जाण्याची इच्छा आहेच कोणाला पण आपल्या मनात नसताना सुद्धा अचानकपणे एखादा प्रसंग आपल्यावर येतो त्याच्यामध्ये त्यांचं मरण होतं त्याला म्हणतात परेच्छा मृत्यू तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात स्वइच्छा मृत्यू स्वतःहून त्या मृत्यूला कवटाळणे सामोरं जाणे आमच्या नाथ महाराजांचा मृत्यू हा स्वइच्छा मृत्यूचा होता पैठणमध्ये अवतार कार्य महाराजांचं संपलं महाराजांनी निर्णय घेतला बस आज जलसमाधी घ्यायची निघायचं शहाणी माणसं काम झाल्यावर थांबत नाहीत थांबली तर जास्तीत जास्त पाकिट घ्यायची पर्यंत थांबतात हे आमच्याकडचं सांगतो मी लातूर भागातलं शहाणी माणसं काम झाल्यावर काही थांबत नाहीत स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात येतो जातो आम्ही देवाच्या सांगात तुका म्हणे गात देवना तुका म्हणे गात देवना आम्ही वैकुंठवासी आलो याची येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणं सुद्धा त्यांच्या हातात आहे त्याला स्वइच्छा मृत्यू म्हणतात आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी पलटा सकळा सांगावी विनंती माझी स्वइच्छा स्वतःच्या इच्छेने तर अवतार कार्य संपलं जलसमाधी घ्यावी नाथ महाराजांना वाटलं आणि नाथ महाराजांनी देह ठेवला गावातली भावकी जमा झाली बांधाबांधी सुरू झाली ताटी बांधली महाराजांची आणि खांद्यावर घेतली ताटी आणि निघाली गोदावरीच्या काठीकडे गोदावरीकडे निघाली आणि कट्ट्यावर बसलेले ते जे भावकी होती ना महाराजांची ह्या नाथानं आयुष्यभर आम्हाला विरोध केला पण शेवटी मात्र आम्हाला त्याला आमच्याच खांद्यावर जावं लागलं महाराजांनी शब्द ऐकले महाराजांनी सांगितलं ए हरिपंडिता थांब जरा शिकाळी खाली ठेव म्हणजे काय झालं मी यांच्या खांद्यावर नाव जाऊ शकत खाली उतरले घरी आले काही दिवसानंतर पुन्हा आपले निघाले स्वतःच निघाले निघाल्याबरोबर भावकी नव्हती त्यावेळेस निघाली म्हणजे त्याच गावातली एक मुलगी नांदा निघाली होती तिची आई म्हणते ह्या नाताला आजच मरायला काय झालं होतं माझी मुलगी हौसनं नांदाय चाललेली आहे आज मरायला काय झालं होतं महाराज म्हणतात तुझी मुलगी अगोदर जाऊ दे मी नंतर मरतो स्वइच्छा मृत्यू त्याच्यानंतर काही दिवसांनी स्वतः गेले आणि गोदावरीमध्ये देह समर्पण केला नाथांचं प्रेत सुद्धा मिळालं नाही कलेवर मिळालं नाही त्या ठिकाणी कमळ उगवलं आणि त्याच ठिकाणी पैठणकरांनी समाधी बांधली स्वइच्छा मृत्यू आहे स्वइच्छा मृत्यू स्वइच्छा मृत्यू भीष्माचार्यांचा होता भीष्माचार्यांचा कुरुक्षेत्रावर
शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना भेटण्याकरता सर्वजण आले. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी, भगवान श्रीकृष्ण आले आणि भीष्माचार्याकडे पाहिलं. डोळ्यातून आसू गळत आहेत. एक दुःखद प्रसंग कुरुक्षेत्रावर आहे. काय केलं? हा विनाश माझ्या डोळ्यानं मला पाहावा लागला. पश्चाताप झाला. अर्जुनजी पुढे येत नव्हते. कोणत्या तोंडानं मी त्यांच्या समोर जाऊ? कोणत्या तोंडानं माझं तोंड त्यांना दाखवू म्हणून लांब थांबलेले अर्जुन. सर्वांनी समजावून सांगितलं. म्हणले महाराज, तात्याजी आता ध्येय ठेवा. त्रास जास्त करून घेणं बरोबर नाही. सगळ्यांनी विचारलं काही मागायचं असेल ते मागा. त्यातल्या त्यात भगवान श्रीकृष्णाने विचारलं तुम्हाला काय मागायचं असेल ते मागून घ्या. काय घेतलं मागून भीष्माचार्यांनी? देवा, जर द्यायचंच असेल ते एकच दे. माझ्या समोर तो भासाभास मुरली तुझ्या मुखामध्ये असावी. त्या मुरलीचे मंजुळ स्वर माझ्या कानापर्यंत यावे आणि तुझ्याकडं पाहत 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 जीवनाचा त्याग करावा, देहाचा त्याग करावा. याच्यापेक्षा मला दुसरं काय कर मागायचंच नाही. देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते, गाता यही मैं तननाथ त्यागू, गोविंद दामोदर माधवी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते. देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते. गाता यही मैं तननाथ त्यागो, गोविंद दामोदर माधवी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. एकच मागितलं भीष्माचार्याने. देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते. गाता यही मैं तननाथ त्यागो, गोविंद दामोदर माधवी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. आणखीन एक प्रसंग सांगतो. रामायणामध्ये माता सीतेला सोडून रावणाच्या ताब्यातून सोडवण्याकरता ज्या पक्षानं आपलं बलिदान दिलं त्याचं नाव काय? जटायू. जटायू शेवटची घटका मोठं. जटायू शेवटची घटका. मरण जवळ आलेले, नजीक आलेला आहे, जवळ. आणि त्या जटायूला प्रभूने मांडीवर घेतलं. जटायू, काय मागायचं असेल ते माग. जिवंत व्हायचं तुला आणखीन? तुला आणखीन जीवदान देतो मी. तुला जीवन जगायचंय का? जटाईनं सांगितलं, देवा वेळ लागलं काय? जे भाग्य राजा दशरथाला लाभलं नाही ते भाग्य मला लाभलं नाही. हा, जे भाग्य राजा दशरथाला लाभलं नाही. हा, 4 पुत्र दशरथा, अंतकाली एकही नव्हता. त्याच्यापेक्षा भाग्यवान मी आहे. तुम्हाला जर द्यायचंच असेल तर एकच द्या. जटाईनं सुद्धा तेच मागून घेतलं. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले.
यमुना का वन भट्ट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. ह्याला म्हणतात स्वइच्छा मृत्यू. माझा तिसरा प्रकार आहे स्वइच्छा मृत्यू. पहिला तीर्थ मृत्यू, परेच्छा मृत्यू, स्वइच्छा मृत्यू, आणि चौथा आहे तो अकाल मृत्यू, महाकाल मृत्यू. महाकाल मृत्यू कधी येतो माहितीये का? कृता त्रेता द्वापार आणि कली 4 युग आहेत. लक्ष देऊ नये का? कृता त्रेता द्वापार आणि 4, कृता त्रेता द्वापार आणि कलियुग, ह्या चौघाच म्हणून एक युग होतो, त्याला म्हणतात महायुग. हे 71 वेळा झाल्यानंतर महायुग होतो. महायुग झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा आज एक कल्प होतो बरं का, आणि त्या एका कल्पामध्ये 14 इंद्राची ताटी बांधली जाते. 14 इंद्राची. मग इंद्राचं आयुष्य किती लक्षात घ्या. 14 इंद्र ज्यावेळेस होतात ना, त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. ब्रह्मदेवाचे 100 दिवस झाल्यानंतर, आता ब्रह्मदेवाचे 50,000 वर्ष झालेले आहेत. आता ब्रह्मदेवाचे 50,000 वर्ष झाले. ब्रह्मदेवाचा 1 दिवस झाल्यानंतर 14 इंद्राची ताटी बांधली जाते. 100 वर्ष इंद्राची झाल्यानंतर विष्णूचा 1 दिवस होतो. त्यावेळेस काय होतो, शेकडो सूर्य एक ठिकाणी येतात, सर्व वातावरण तप्त होतं, सागराला भरती येते, सागर उसळतो, पंचभूतामध्ये खळबळ मारली जाते, आणि त्यावेळेला पृथ्वीचा निपात होतो बाबा, क्षणामध्ये नाश होतो. हे सर्वांचं एकाच ठिकाणी मरण होतं. त्याला म्हणतात महाकाल मृत्यू. त्याला म्हणतात महाकाल मृत्यू. त्यावेळेला भगवान शिवजी जे अविनाशी असणारी काशी फक्त आणि त्रिशूळावर धारण करतात, आणि पंढरपूर मात्र चक्रावर धारण केलेलं असतं. त्यावेळेस सर्वांचा निपात होतो. त्याला म्हणतात महाकाल मृत्यू. आता राहिला तो अकाल मृत्यू. आपलं पुढं असताना सुद्धा आदलेकडे जाणं, आत्महत्या करणं वगैरे वगैरे जी मरतोय त्याला अकाल मृत्यू म्हणतात. शेवटचा राहिला तो काल मृत्यू. आपलं आयुष्य संपत आलं, नियोजित वेळी नियोजित स्थळी आपल्याला जावं लागतं, त्याला काल मृत्यू म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यावेळेस होतं काय, नेमकं काय होतं लक्ष देऊ नये का? डोळ्यातली पाहण्याची शक्ती कमी होते, कानातली ऐकण्याची शक्ती कमी होते, चालण्याची शक्ती कमी होते, हातपाय चालत नाहीत. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे मधिर झाले, वाचा बोले बोमण, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नकमुक गळू लागले, साळ आली शेपूड, नाकमुख गळू लागले, लाड आली शेपूड, ते परी झाली, अवघे करते हाड हाड, श्वानाचे कधी झाले, अवघे करते हाड हाड. तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार, तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय गलित्र गात्र होतात, दृष्टी चालत नाही,
मुखामधून राम राम म्हणताना सुद्धा यम यम येत. द्रग द्रग नाही तेज देह जब डग मग पग पग मग मग अलग परम जग. फार सुंदर दोहाय बर काय का, फार सुंदर दोहाय हा. द्रग द्रग नाही तेज देह जब डग मग पग पग मग मग अलग परम जग. चल मुख दंत वचन सब फग फग अब तो भजन चेत सुमग्न नर. बड़े भाग्य मानुष तनु पावा सुराधुर नभसत ग्रंथ ही गावा. अरे आता मरणाची वेळ जवळ आली. सगळेच्या सगळे बाजूला निघून जातात बाबा मरणाच्या वेळेला. दृष्टांत सांगू का तुम्हाला कसे निघून जातात. परिमळ गेलिया परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्या शेवटी देह तैसा. हरिमुखे गाता हरिमुखे गाता हर पली चिंता. लक्ष देऊ नये का. जोपर्यंत फुलामध्ये मकरंद आहे तोपर्यंत मधमाशी जवळ येते. जोपर्यंत स्वतः जवळ धन आहे तोपर्यंत आपल्या नातलग विचारतात. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत राजाला प्रजा विचारते. सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. हो सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. दिल का साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं रे. दिल का साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं. दिल का साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं रे. ओ दिन का साथी कोई नहीं रे अपना साथी कोई नहीं. ओ सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. मग मात्र जवळ कोणी येत नाही. काय प्रमाण आहे. सब पैसे के बाई. सब पैसे के बाई. जरा चाल दुसरी वापरू का मी वापराई वाटते. सब ही पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. सब ही पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. अपने पास पैसा हो तो जोरू सलाम करे. जोरू 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 म्हणजे वकील साहेब तुमच्या डिक्शनरी मध्ये हा शब्द नाहीच काय हाय पण सांगत नाही तुम्ही. जोरू म्हणजे बायको. बायको भागा भागामध्ये नाव बदलले तर बायकोची. कोणी अर्धांगिनी म्हणतं, कोणी जोरू म्हणतं, कोणी वाईफ म्हणतं, कोणी बायको म्हणतं, कोणी आमचे माणसं म्हणतं, कोणी म्हणतं खटलं. सातारा जिल्ह्यामध्ये गेलो होतो कार्यक्रमाला. खरंच बरं का महाराज. एसटीतून खाली उतरलं, बॅग घेतली हातामध्ये, गाडी निघली होती. चालत चालत जाताना एक माणूस पळतच आला. महाराज इंदापूरचे तुम्हीच का. हो. मग आज कीर्तन तुमचंच का. म्हणलं हो बाबा मी कीर्तनाला चालू. बरोबर चला आपल्या घरी चहा पिऊ नंतर आपण मंदिराकडे जाऊ. मंदिर खूप लांब आहे इथून. मी तुम्हाला गाडीवर नेतो. घरी गाडी आहे चला. आता मला त्याचं घर माहित नव्हतं. तो पुढं माग पुढं माग पुढं माग.
पुढे चालल्या चालता 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 त्यानं लांबनं घर बघितलं. महाराज नशीब फुटलं आपलं. म्हणजे काय झालं बाबा? म्हणला आपल्याला चहा हॉटेलमध्ये जाऊन प्यावा लागणार. म्हणलं काय हरकत नाही, पण नेमकं झालं काय? ते म्हणलं आमचा बारदाना घरी नाही. बारदाना म्हणतात काय पुन्हा? तिकडे बारदाना म्हणतात, बारदाना. जोरू जोरू आपला शब्द आला होता, जोरू. अपने पास पैसा हो तो जोरू सलाम करे, अपने पास का पैसा नहीं तो उल्टी बात करे, सब ही पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. महत्वाचा मुद्दा, बाजूला जायचं नाही. डोळ्यातून पश्चातापाची आसूर गळत आहेत. डोळ्यातली शक्ती कमी झाली, कानातली शक्ती कमी झाली, बोलता येत नाही. अंथरून लावून पडलेला, येथे येऊन मी केले काय नाही तुझे पाय आठवले. मी माझा स्वतःचा घात करून घेतला. आपणाशी घात कर कैसा झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर उतरी पार. तू का म्हणे देवा आता तुझ्याशिवाय कोणाला कोणी नाही, तुझ्याशिवाय मला ह्या बंकटा संकटातून सोडवणारा कोणी नाही. बरंच कमवलं देवा, मी बरंच कमवलं, पण याच्यापैकी मला वाटतंय एकही शब्द, हा एकही रुपया, एकही कवडी माझ्याबरोबर येणार नाही. तुकोबाराने त्याच्याकडे पाहिलं. देहूतला प्रसंग लक्षात घ्या. तुकोबाने त्याच्याकडे पाहिलं. बाबळे ज्यावेळेस तू कमवत होता, माझं माझं म्हणत होता, मी माझ्या गजरे थोरू अति दुर्धर उघडच, माझं माझं म्हणत होता. त्यावेळेस मी त्याला सांगितलं होतं की हे धन नाशवंत आहे बाबा, आणि हे आपल्या बरोबर येणार नाही. मी आता तुला प्रश्न विचारतो. तुकोबरांनी प्रश्न विचारला अभंगाच्या पहिल्या. करुणी जतन, 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 करुणी जतन. कोणा कामा आले धन, कोणा कामा आले धन, कोणा कामा आले धन, कोणा कामा आले धन, कोणा कामा आले धन. ऐसे जानता जानता, ऐसे जानता जानता, कोणा कामा आले धन, कोणा कामा आले धन. ऐसे जानता जानता, ऐसे करोनी जतन, कोणा कामाली धन, धन मिळवोनी कोट्यान कोटी, संगे नवे रे लंगोटी. काय केलं शा धनाचं? जीवनात मिळालेल्या अमूल्य वेळेचा व्यय आणि खर्च तू धन खरं कमवण्याकरता केलास. हे शेवटी बरोबर तुझे येणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये बायका गाणं म्हणत होत्या. जुन्या बायका, जुन्या, नव्यांना आता येत नाही. जुन्या बायका ज्या जुन्या आहेत ना, जुन्या, ती त्यांना लक्षात असेल. पंचमीच्या सणाला अशा ते फेर धरायच्या. फेर लक्ष देऊन ऐका बरं का. पंचमीच्या सणाला महाराज अशा फेर धरायच्या. दोघे जणी पुढं म्हणायच्या आणि पाठीमागं मागच्या म्हणायच्या. फार सुंदर होतं. सावध हो रे मुढा संसार थोडा. काय गाणं सुंदर होतं बाबा. गात्यातलं नाही, मात्यातलं आहे. नाही तर गाते बघतात बघा, पण सुंदर आहे बरं का.
सावध हो रे मूढा, मूढा म्हणजे मूर्खा. सावध हो रे मूढा, संसार थोडा. देह पाण्याचा बुरबुडा, सावध हो रे, सावध हो रे मूढा, संसार थोडा. किती करशील कपडा कपडा, कोट्यान कोटी. किती करशील कपडा कपडा, कोट्यान कोटी. संग नय रे चिंडोटी, सावध हो रे. काय केलं शिवेळेस? एक दृष्टांत फार सुंदर सांगितलं माझ्या माऊलीने. माशिया मोहळा रे, रचियला कंदो. झाडोनी अनेक नेला, तया फुकटची वेधो. तया परी होईल रे, तुझ फुकटची आणू. बरी दे मदालसा, सोहम झोझोळे बाळा. काय दृष्टांत सुंदर आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मधमाशा मध जमा करतात. बापू कशा जमा करतात? कणाकणानं जमा करतात. किती बसतो ते तोंडामध्ये? कणाकणानं ते मध जमा करतात. आणि त्या मधाचं एक मोठं पोळं बनवतात. आणि ते पोळं तयार झाले की श्रावण महिन्यामध्ये ते गाव जेवण घालतात सगळ्यांना, है ना? अहो, सारवायला उशीर, ती पोळं पूर्ण व्हायला उशीर. एक मनुष्य येतो आणि ते सगळेच्या सगळं झाडून नेतो. आपण सुद्धा तेच केले. मधासारखं कणाकणानं धन कमवलं, पण हे आपल्याला कधी उपयोगाला येणार नाही. तुकोबरे म्हणतात, साचवून मरे धन, लाभी पोराशी भांडण. पोराशी भांडण, लाभी पोराशी भांडण. साचवूनी मरे धन, लावी पोराशी भांडण. लावी पोराशी भांडण, लावी पोराशी भांडण. भांडण भांडण साचवून मरे धन, लावी पोराशी भांडण. हे साठवतंय आणि जन्म मेल्यानंतर पोरामध्ये भांडणं सुरुवात होतात. भांडणं कशाची सुरुवात होतं माहितीये का मला? एक भांडणं तुझं कुणीकडलं, माझं कुणीकडलं. तुला किती एकर, मला एक कुणीकडून. तुला पाईपलाईन, मला म्हैस, अमुक तमुक, ह्याच्या बरोबर भांडण लागतात. बँक बॅलन्स. म्हाताऱ्याला सांभाळण्याविषयी कुणाचं भांडण लागले का आतापर्यंत म्हणतो मी? नाही नाही नाही, म्हातारं मी सांभाळणार. बापू, गावात भांडणं लागली होती दोघाची. ते भांडणं कशाची होती माहितीये का? धाकटं म्हणायचं, म्हातारं तू सांभाळायचं. धाकटं म्हणायचं, म्हातारं तू सांभाळायचं. लग्न पत्रिकेत नाव तुझं, भावकीत नाव तुझं, देवारा तुझ्याकडं, लक्ष्म्या तुझ्याकडं, म्हातारं तू सांभाळायचं. थोरलं म्हणलं वाटणी चांगली तू उचललीस, म्हातारं तू सांभाळायचं. भांडण लागलं, त्या दोघांनी विचार केला, जाऊ दे म्हणजे आपण छापा काटा करूया. कशाचा? म्हाताऱ्याचा. त्यांनी म्हातारं स्लॅपवर नेलं. दोघांनी एकाने असे दोन पाय धरले, दुसऱ्याने दोन हात धरले, आणि असं पाळण्यासारखं म्हातारं लोंबावलं इकडं तिकडं. आणि दोघांमध्ये करार ठरला. बापू, हे बघ, पालतं पडलं तर तुझ्याकडून, होतानं पडलं तर माझ्याकडून. अहो, दिलं ना म्हातारं वरनं टाकून. म्हातारं खाली पडलं, मोडलं म्हातारं. पण म्हातारं लय नशिबावर निघालो. ती पालतही पडलं नाही, उतानही पडलं नाही, एका अंगावरच पडलं. दोघांनी विचार केला, बहुतेक ही पुरीकडे जायचं म्हणत असत. सकाळच्या गाडीला पुरीकडे लावलं, पण म्हाताऱ्याला सांभाळलं नाही. लक्षात घ्या, भांडण कशामुळे होतं? धनासाठी भांडण आहे. महाराज, करोनी जतन कोणा कामा आले धन. पण कोणत्या धनाबद्दल तुम्ही विचार करताय? कारण का धनाचे प्रकार अनेक आहेत. भागवतामध्ये तर धनापासून 15 अनर्थ सांगितले बरं का प्रमोद महाराज. भागवतामध्ये धनापासून 15 अनर्थ सांगितले, मोजून घ्या. स्थेय, हिंसा, नृत, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदहा, भेदो, वैरम, अविश्वास, संस्पर्धा, व्यसन. हे धनापासून निर्माण झाले अनर्थ. स्थेय, हिंसा, नृत, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदहा, भेदो, वैरम,
अविश्वास, संस्पर्धा, व्यसन, आणखीन 3 राहिले. ही झाली 12. द्रव्यार्जने वशे प्रजा, द्रव्य रक्षणे चिंतेचा वा, द्रव्य कामी भूसा या द्रव्याचा विलास धन जाई. आधी मध्ये अवसानी पाही द्रव्य ते समूळ उपाय जेथे सुखाचा देश नाही द्रव्य कदरी ब्राह्मणाख्यान पहा 23वा अध्याय पहा भागवतातला 23वा अध्याय. धनाबद्दल सर्वच्या सर्व निष्वंत आहे हे कदरी ब्राह्मणानं आपल्याला सांगितले. फार गोड प्रकरण आहे. हा ज्या ठिकाणी आणखीन 3 प्रकार स्त्री दूत आणि मद्यपान ह्या तिही ते वाढवी धन हे 3 अनर्थ धनवंतापूर्ण आढळती. आणि हे धन शिकारी कुत्र्याप्रमाणे धरतं आणि कळी काळाच्या हातामध्ये सोपवलं जातं. धनाची या मागे कळी काळाचा लाग, धनाची या मागे कळी काळाचा लाग, धनाची या मागे कळी काळाचा लाग, धनाची या मागे कळी काळाचा लाग. धनाची या मागे कळी काळाचा लाग, धनाची या मागे कळी काळाचा लाग, धनाची या मागे कळी काळाचा लाग. मानवोनी मनवोनी संग होता त्याचा, मनवोनी संग होता त्याचा. धनाची या मागे धनाची या मागे कळी काळाचा लाग, धनाची या मागे कळी काळाचा लाग. म्हणून हे धन कधी उपयोगाला येत नाही. बराच धनाचे प्रकार तरी सांगा ना मला. तुकोबरांनी कामाला येणारं काही धन सांगितलं आणि कामाला येणार नाही म्हणून काही धनाचे प्रकार सांगितले. कामाला येणारं पहिलं धन आहे अक्षर नावाचं धन आहे. हा आमा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच यत्ने देह करू, यत्न करू. हा यत्न करू. हे कामाला येणारं धन आहे. दुसरं धन सांगू का? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकेपणे तो काळच्या नेटके ते धन आम्हाला सापडलं. जास्त विषय करत नाही, 11:15 झालेले आहेत. म्हणून ते धन आपल्याबरोबर आहे. ते शाश्वत धन आहे. ज्ञानधन शाश्वत धन आहे, आपल्याबरोबर येणार आहे. परमार्थ नावाचा धन आपल्याबरोबर येणार आहे. देव नावाचा धन आपल्याबरोबर येणार आहे. परंतु जे ऐहिक भौतिक सुखामध्ये जे कमवलेलं धन आहे हे आपल्याबरोबर कधीच येणार नाही. म्हणून करोनी जतन कोणा कामा आली धन. हे तुला सगळं माहिती आहे. काय येड्याचं सोंग घेतोस हे तोच. ऐसे जानता जानता, ऐसे जानता जानता, ऐसे जानता जानता, ऐसे जानता जानता. कारे होसी रे नैनाता, कारे होसी रे नैनाता.
जाणत जाणता कारे होतोशी नेनता. झोपीचं सोंग घेतोस. झोप आहे हो का बघा, एक सिद्धांत आहे बरं का. झोपलेल्या उठवणं फार सोपं आहे. जे माणूस गाढ झोपलेलं आहे ना त्याला उठवणं फार सोपं आहे, पण झोपल्याचं सोंग केलेलं माणसाला उठवणं फार अवघड आहे. ज्याला कळत नाही त्याला सांगणं खूप सोपं आहे, पण जे कळून सुद्धा येड्याचं सोंग घेतो नाही त्याला सांगणं फार अवघड आहे. आणि असाच्याच लोक जास्त भरणा झालेला आहे. अशाचा जास्त भर नाही. ऐसे जाणत जाणता काय जाणत्यातले नेनतेत, काय नेनत्यातले जाणतेत, काय जाणत्यातले जाणतेत आणि काय नेनत्यातले नेनतेत. कोटी सांगत नाही पण पुढे चलतोय का. ऐसे जाणत जाणता का रे होशी तो नेनता. का नेनता होतोस. हे सगळेच्या सगळं भौतिक सुख जे आहे ना तुझ्या बरोबर देहापासून निर्माण झाली ना ती शेवटी देहाला बाधक ठरत असतात. देहापासून निर्माण झाली ना ती माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी. इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. ते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. प्रिया पुत्र बंधू त्याशी नाही हा संबंध. हे सगळेच्या सगळे यमाची हाती बांधोन्या देती भूषणे घेती काढोन्या. 4 प्रकार सांगतो. एक थोडस एक दोहा म्हणतो आणि मधलं भजन घेऊन संपवण्याच्या दृष्टीने विचार करतो. ऐका. ह्या देहापासून निर्माण झालेली पत्नी, ह्या देहापासून झालेला मुलगा, ह्या देहापासून झालेले नातलग आणि ह्या देहापासून निर्माण झालेला परिवार अर्थात समाज. असं जबाबदार पाहिजे. घड्याळातूनच सांगितलं 12 वाजले आहेत. हे रोज उपयोगाला पडत असं. पण हे कुठपर्यंत असतात बरोबर घ्या. हे कुठपर्यंत असतात आपल्या बरोबर. साथी है मित्र गण बंधू पान तक. आता लक्ष देऊन ऐका. साथी है मित्र गण जल बिंदु पान तक. अर्धांगिनी भी हक निभाएगी केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक. बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक. लक्ष देना का कोण कुठपर्यंत आहे. इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी. हरि का भजन अकेला रहेगा. इससे तो आगे भजन ही है साथी. हरि का भजन बिना अकेला रहेगा. भजन ही है साथी. हरि का भजन बिना अकेला रहेगा. इससे तो आगे भजन ही है साथी. हरि का भजन बिना अकेला रहेगा. साथी है मित्र गण जल बिंदु पान तक. अर्धांगिनी भी हक निभाएगी केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक. बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक. इससे तो आगे भजन ही है साथी. हरि का भजन बिना अकेला रहेगा. हे तुझ्या बरोबर येणार आहे फक्त आणि फक्त. धन येणार नाही, भजन तुझ्या बरोबर येणार आहे. म्हणून ते भजन कर. तुकोबारांना प्रश्न विचारला महाराज कसं करायचं. आता ते पण मी सांगतो. विठोबा रघुमाई जय जय विठोबा. जय जय विठोबा. विठोबा रघुमाई. विठोबा गवर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की.
गोपाळ घुमाए जय जय गोपाळ घुमाए जय जय वैकुंठवासी अशोक भगवान चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त आपण एक ठिकाणी आलेलो आहोत. त्यांच्या पाठीमागे मुलगा राम अशोक चव्हाण उत्कृष्ट असं नियोजन करून पितृऋणातून उतरे होण्याचा त्यांनी केलेला हा प्रयत्न खरंच स्तुत्याने चांगला आहे. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गायकरी माळकरी गावकरी, आज खऱ्या अर्थानं मी रिझर्व्ह बँकेचा मॅनेजर आहे. एक गायक मिळत नाही बाबा, एक गायक मिळत नाही. परंतु हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज आहेत, आमचे रांजणीचे आबा आहेत, त्याचबरोबर पलीकडचे शंकर महाराज. या भागाचं खऱ्या अर्थानं उंच गाण्याचं महत्त्व म्हणायचं. हा, त्याचबरोबर ओंकार महाराजची जंजाळ आहेत. या ठिकाणी प्रसाद महाराज पाटील आहेत, शिवराम महाराज चोरमले, त्याचबरोबर टकले मामा आहेत आणि पकवाजाची साथ करणारे पप्पू महाराज बोराटे. आणि महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आता परराज्यात सुद्धा ज्यांनी आपला वादनाचा ठसा अखंडित सेवा करून वागवला आणि उठवलाय ते आमचे मारुती महाराज पुरी. आपल्या इंदापूर भागाचं आणि इंदापूर तालुक्याचं एकमेव वैभव आहे. गायना करता, कीर्तना करता, कथे करता परदेशात गेलेले माणसं मी पाहिली, पण पकवाज वाजवण्याकरता परदेशात गेलेला माणूस एकमेव म्हणजे मारुती महाराज पुरी. घेतो तुमचं नाव घेतो, थांबा. राहिले म्हणून तर तुम्ही पिटी वाजवत होता. मला माहित आहे तुम्ही किती वेळ झालं स्वर देताय मला. मी स्तुती करत नाही, स्तुती नाही करत, पण वस्तुस्थिती सांगतो महाराज. ओंकार महाराज वस्तुस्थिती सांगतो, वस्तुस्थिती. ह्या भागामध्ये पेटी वादनामध्ये एक नंबरचे बोबडे महाराज. बोबडे महाराज ज्या ठिकाणी पेटीला आहे त्या ठिकाणी कीर्तन पडलं असं कधी होतच नाही. बरं, ते कीर्तन पडाय काय फळीवर ठेवलेलं आहे काय? कोणी जरी आला तर रामकृष्ण सांगणार आहे, अवतार प्रकरण सांगणार आहे, उपदेश प्रकरण सांगणार आहे. ज्यांच्या निमित्तानं आपण ठिकठिकाणी आलो आहोत त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी साधन आहे. मला शिवराम भाऊंनी मगाशी सांगितलं की ते म्हणजे एकाच पायावर उभा राहून देवाची साधना करणारा पंधरवडीतला एकमेव मनुष्य ते होते. हा, तनमन धन सर्वच्या सर्व आणि देवाला अर्पण आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण अशी धारणा होती त्यांची. ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मला म्हणजे माझं कीर्तन आहे म्हणून मला 3 महिन्यापूर्वी मिळालेलं आहे. बरोबर आहे ना? 3 महिन्यापूर्वी हरिभक्तीपरायण माझे परमस्नेह आदरणीय तानाजी महाराज बर्गे यांच्याकडून ही मला सेवा मिळाली. त्यांचे मनापासून आभार मानतो. बघा, जीवनामध्ये बाप काय असतो थोडं सांगतो 5 मिनिटामध्ये आणि शेवट समजून टाकतो. शबासकीची थाप देणारा म्हणजे बाप असतो. प्रेमाचा सागर म्हणजे बाप असतो. बऱ्याच कीर्तनकारांनी आई सांगितली, बाबा आई, पण बऱ्याच कीर्तनकारांनी बाप नाही सांगितला. संतांनी संताचं वर्णन करावं, संतांनी आईचं वर्णन करावं, पण संतांनी बापाचं सुद्धा वर्णन करावं. म्हणून आमच्या तुकोबाऱ्यांनी एक अभंग फार सुंदर करून ठेवला. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपली गुरवंडी वाळवणी, काय की केला मिराशीचा धनी, कडी वागवणी भार कांदी, काय करू बाळा, बाप सदैव दुबळा. बापाचं वर्णन ऐका. मथुरेत जन्म झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला जवळ घेऊन कवटाळून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी देवकी सगळ्यांनी पाहिली असेल. परंतु स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून यमुनेतून पलीकडे जाण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालणारा वसुदेव कुणाला माहिती नाही. हो, वसुदेव कुणाला माहिती नाही. माझा राम वनवासाला गेला म्हणून धाय मोकलून असणारी कौशल्या जगांनी पाहिली असेल, पण बाप मुलगा गेला म्हणून मुलाचा टाहू फोडत फोडत प्राण सोडणारा दशरथ कुणाला माहिती नाही. शेवटची व्याख्या बघा. राम राम म्हणून प्राण सोडला. राम राम कही राम राम कही राम, हो राम राम कही राम,
राम राम कही राम. आपल्या मुलाचं भलं झालं पाहिजे म्हणून स्वतःचा देहांत प्राश्चित्याची शिक्षा घेणारे विठ्ठलपंत कोणी वाईटले असतील. एक थोडासा प्रसंग 5 मिनिटाचा सांगतो. थोडासा प्रसंग. संन्याशाची मुलं म्हणून ज्ञानेश्वरांना मुक्ताईंना निवृत्तीनाथांना आणि सोपान काकांना समाजानं बहिष्कृत करून टाकलं. बहिष्कृत केलं. कोणी भिक्षा वाढायची नाही. जर कोणी वाढली असेल तर माती मिश्रित करून टाकायची, झोळी फाडून टाकायची. मुलं लहानाची मोठी होऊ लागली. रुक्मिणी मेहतेला प्रश्न पडला, आपल्या मुलांचं मौजीबंधन व्हायला पाहिजे, पण मौजीबंधना करता म्हणून परवानगी मिळत नव्हती. समाज परवानगी देत नव्हता. परवानगी मागावी म्हणून विठ्ठलपंत ब्राह्मणांच्या द्वारे गेले. ब्रह्मवेत्यासमोर त्यांनी याचना मागितली, भीक मागितली, माझ्या मुलाला योग्य न्याय द्या आणि उपनयन संस्कार होतात, मौजीबंधनासाठी परवानगी द्या. इंद्रायणीच्या काठावर ब्राह्मण मंडळाची सभा भरलेली आहे आणि एका आरोपी न्यायालयाच्या समोर उभा राहावा त्याप्रमाणे विठ्ठलपंत हात जोडून ब्रह्मवेत्याच्या समोर उभे आहेत. काहीतरी करा, माझ्या मुलांना न्याय द्या. पण त्या ब्राह्मण लोकांना मात्र दया आली नाही. रात्रीचे 9 साडेनऊ वाजले. बघा, एक चिंतन सांगतोय का, गुन्हा असेल तर प्रायश्चित असतं. गुन्हा असेल तर प्रायश्चित आहे. विठ्ठलपंतांनी गुन्हाच केला नाही तर प्रायश्चित सापडेल तरी कसं? प्रायश्चित्त शोधण्याचा प्रयत्न करतो ते प्रायश्चित्त मात्र सापडलं नाही. आणि एकमत झालं. पहिल्या सुरुवातीला संन्यास, पहिल्या सुरुवातीला ग्रहस्थ, नंतर संन्यास, अनंत ग्रहस्थ, याच्यावर एक देहांत प्रायश्चित्त. दिलेली शिक्षा आदरानं मान्य केली आणि विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणी माता जाग्या होत्या. लहान मुलं झोपली होती. 2-2 वर्षाचं अंतर आहे. एक 8 वर्षाचा आहे, 6, 8, 10, 12 लहान मुलं झोपलेली आहेत. मग विठ्ठलपंतांना विचारलं, आलात? न्याय मिळाला का? रुक्मिणी, न्याय नाही मिळाला, परंतु प्रायश्चित्त मात्र मिळालं. काय मिळालं मालक? काय मिळालं प्रायश्चित्त? रुक्मिणी, ऐक, आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. मला देहांत, मला एकट्याला नाही. ऐका नाथ, वनवास फक्त रामाला होता पण सीता बरोबर गेल्या. वनवास फक्त कौरवांना होता, द्रौपदी बरोबर गेलीच ना. वनवास फक्त राजा हरिश्चंद्राला होता, तारामती बरोबर गेलीच ना. जेथे राघव तेथे सीता, त्या उक्तीप्रमाणे मी सुद्धा प्रायश्चित्त घेणार नाही. रुक्मिणी, ह्या जगामध्ये आई वडील नसल्यानंतर मातेच्या मुलांची अवस्था काय होते तुला माहिती नाही. तू थांब पाठीमागं. नाही, मी तुमच्या बरोबर येणार. झोपलेल्या त्या 4 मुलाकडे पाहिलं. सर्वात मोठा असणारा निवृत्ती पाठीवरून हात फिरवला. ज्ञानोबारायांकडे पाहिलं. सोपान काकाकडे पाहिलं. मुक्ताई जवळ आले. मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवला आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्यातले अश्रू मुक्ताईच्या गालावर ओघळू लागले. जागी होती का काय म्हणून स्वतःच्या पदरानं ते अश्रू पुसले. ऐका, रुक्मिणी मातेने मुक्ताईच्या गालावरले अश्रू नाही पुसले, तिनं ते मातृत्व पुसलं. मातृत्व पुसून टाकलं. बाहेर निघाले. माग वळून पाहिलं. थांबा जरा, जाऊ ना. आपण काय कुठे गावाला जातोय का? ह्या बाळापासून आता आपण कायमच्या निघून जातोय. जरा पाहू द्या ना मला. मुक्ताईकडे पाहिलं. डोळ्यातून गळगळ हसरू वाहत आहेत. सगळीकडे पाहिलं पण चल लवकर, ह्याच्यापैकी जर कोणी उठलं ना हे कार्यसिद्ध नाही होणार. आणि निघाली बाबा. शास्त्रकार वर्णन करतात हा प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्यातून आसू घालणारा प्रसंग आहे. भैरवी भैरवी पाखरे सोडोनी, पाखरे सोडोनी आज तुझ्या अंगणी जातो प्रभू आम्ही विश्व हे सोडोनी. जातो आम्ही प्रभू
विश्वास जातो प्रभु आम्ही विश्व सोडोनी. जातो विश्व सोडोनी. पाखरेची म्हणे तुम्हावरी सोडोनी. पाखरेची म्हणे तुझा मारी सोडोनी. जातो प्रभू आम्ही विश्व हे सोडून. जातो प्रभू आम्ही विश्व हे सोडून. संसार त्यागुनी ग्रसिष्ट आलो पुन्हा. काय चुकले आमचे काय केला गुन्हा. काय चुकलं आमचं? गुरुनी सांगितलं परत गृहस्थाश्रमामध्ये या. आम्ही त्यांचं ऐकलं. काय गुन्हा झाला आमचा? पाठीवरून हात फिरवला आणि ध्यान प्रायश्चित्त करता निघून गेले. आपल्या मुलाचं बरंच व्हावं हा विचार विठ्ठल पंतांनी केला नाही. इथला प्रत्येक बाप करतो बाबा, इथला प्रत्येक बाप करतो. हे बापाचं हृदय आहे, बापाचं हृदय. बाप कष्टाचा काबाडी उसरानात तोडतो या. भाकर पुराले ठेवून कांदा उसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेली सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप गेला बाजाराला. उधार पाधार कपडे आणि तो पोराला. सोड द्या सोड द्या सोड द्या. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. आधाराचा वड जणू फाटल आभाळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बाप तेव्हा कळतो ज्यावेळेस आपल्या आयुष्यातून बाप निघून जातो. महिला मंडळाचं माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत माहेर आहे, तोपर्यंत आई तोपर्यंत बाप माहेर आहे. आता आई बापाचा वारसा निघून गेला. मनुष्य जीवन पोरग होतं. चव्हाण कुटुंबातला एक बाप निघून गेला. चव्हाण कुटुंब पोरक झालेलं आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याची बुद्धबुद्ध सद्बुद्धी भगवंतानी द्यावी अशी सर्वांच्या वतीनं भगवंताच्यावर मागणी करतो. आणि या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचे शब्द निघाले असतील कृपया माझा बुद्धीचा दोष समजून माफी असावी. न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते हे विनवणी सलगीची ना तरी बाळग बुबडा बोली. चरण विचुका चाली चाले ते चूज करुणी माऊली. जे जे बी ज्ञानेश्वर माऊली.